महानगरपालिका निवडणूक 2026। भारतीय जनता पार्टीचे भावी उमेदवार क्रमांक 12 अनुक्रमांक 1 चिन्ह कमळ घेऊन विकासासाठी 4 उमेदवार एकजूट होऊन प्रचार। युवा नेते नवीन चेहरा श्री प्रतीक प्रदीप नाना करपे, सौ जयश्रीताई कमलाकर अहिरराव, सौ शीतल राहुल वाघ पाटील, श्री विक्रम छोटूभाऊ फकीरा थोरात यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या सोबत हमाल प्लॉटवर वाखारकर नगर प्रचार दौरा करत नागरिकांशी सविस्तर संवाद साधला। परिसरातील मूलभूत प्रश्नांवर नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले, तसेच प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध व पारदर्शक काम करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला। स्थानिक नागरिकांनीही या भेटीला सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या अपेक्षा मांडल्या। महानगरपालिका प्रभाग क्रमांक 12 अनुक्रमांक 1 चे असणार श्री प्रतीक प्रदीप नाना करपे, सौ जयश्रीताई कमलाकर अहिरराव, सौ शीतल राहुल वाघ पाटील, श्री विक्रम छोटूभाऊ फकीरा थोरात। कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा। भारतीय जनता पार्टीचा आता या प्रभाग क्रमांक 12 मधून प्रचार प्रसार करत आहे, घरोघरी लोकांच्या समस्या जाणून घेत आहे। तर आपलं विजन काय आहे आणि कशा प्रकारे आपण कार्य करणार आहेत? येत्या 15 तारखेला धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत। नगरसेवक पदासाठी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून आम्ही 4ही जण उमेदवारी करत आहोत। या ठिकाणी नागरिकांची प्रत्यक्ष घरी जाऊन आम्ही भेट घेत आहोत आणि नागरिकांच्या समस्या ज्या आहेत त्या याआधी देखील सोडवलेल्या आहेत आणि यापुढे देखील सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, महाराष्ट्राचे नेते देवाभाऊ फडणवीस आणि आमचे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल असतील, गिरीश भाऊ महाजन असतील, तसेच धुळे शहराचे धर्मयोद्धा अनुप भैया अग्रवाल आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व ज्येष्ठ नेते माजी आमदार कुणालबाबा पाटील असतील, आमदार रामदादा बदाणे असतील, आदरणीय बाबासाहेब राजवर्धनजी कदमबांडे असतील, माजी मंत्री सुभाष बाबासाहेब भामरे असतील आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी आमच्या सोबत आहेत आणि आम्ही घरोघरी नागरिकांकडे जाऊन सांगत आहोत की भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवारांच्या नावासमोरील कमळ चिन्हाचे बटन आपण दाबावे आणि आम्हाला या ठिकाणून विजयी करावे, विजयरूपी आशीर्वाद आपण द्यावा हे सगळ्यांना सांगत आहोत आणि सेवेची संधी द्यावी। आणि जेणेकरून दिल्लीत भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, धुळे जिल्ह्यात पालकमंत्री आमचे आहेत, आमदार आमचे आहेत आणि गल्लीत देखील म्हणजेच महानगरपालिकेत या 12 नंबर प्रभागामध्ये 4ही नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निवडून द्यावे आणि आपल्या प्रभागातली जी विकासाची गंगा आहे ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी 15 तारखेला कमळ चिन्हासमोरील बटन दाबावं ही विनंती आम्ही नागरिकांना करत आहोत आणि घरोघरी जाऊन नागरिकांचा आशीर्वाद घेत आहोत। धन्यवाद। प्रतीक भाऊ, आपले पिढी सगळे राजकारणामधल्या BJP मध्ये जात ना, तर तुम्ही नवीन चेहरा समोर आले आहेत, तर कशा प्रकारे आपण कार्य करणार आहात? सर्वप्रथम येणाऱ्या 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या धुळे महानगरपालिका या निवडणुकीकरिता आम्ही 4ही उमेदवार प्रभाग क्रमांक 12 अ मधून मी स्वतः प्रतीक प्रदीप करपे नाना, ब मधून जयश्रीताई कमलाकर अहिरराव, क मधून शीतलताई राहुल वाघ पाटील आणि ड मधून
विक्रम फकीरा थोरात छोटू भाऊ आम्ही चारही उमेदवार या आम्ही सर्व प्रभागाच्या परिसरातील नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना हे घरोघरी जाऊन आम्ही मतदानाचा आवाहन करतो की मतदान हा तुमचा अधिकार आहे आणि ते मतदान भारतीय जनता पार्टीला करा. तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मागच्या काळात बोलले होते की 40% आम्ही युवा तरुण वर्गाला आम्ही संधी देणार आहे. त्या 40%मध्ये माझा नंबर लागलेला आहे आणि या परिसरातील जे युवक असतील या परिसरातील काही महिला भगिनी असतील, माता भगिनी असतील यांच्या मूलभूत सुविधांसाठी आणि विकास कामांसाठी आमचा पहिला प्राधान्य राहणार आहे. तसेच आम्ही चारही लोक सोबत काम करू आणि सर्व विकास प्रभागाचे विकास आम्ही परिसरातील विकास आम्ही करून दाखवू हीच माझी सर्वांना प्रार्थना राहणार आहे. आणि आपलं बहुमोल मत ही भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना कमळासमोरील बटन दाबून हे आपण द्यावा, आशीर्वाद रूपी आम्हाला मिळावा हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो. भारतीय जनता पार्टीचा भाऊ, आपण पहिले पण आपली नगरसेविका होत्या ताई आणि आता तुम्हाला तिकीट BJP कडून मिळालेलं आहे. हे म्हणजे खूप मोठी लगी, कारण की तुम्ही कामं अशी केलीत म्हणून तुम्हाला ते तिकीट मिळालं. नाही तर खूप लोक असे आहेत मागे लागलेले की त्यांना तिकीटं पाहिजे पण मिळाले नाहीत. तर आता तिकीट मिळाल्यानंतर तुम्हाला तुमचं तिकीट आहे नक्की झालं, पण लोकांचा सपोर्ट पण तुम्हाला नक्कीच मिळत आहे कॉलनीत. तर ह्यापुढे तुम्ही कशा प्रकारे कामं करणार आहेत? पंचवर्षीमध्ये 5 वर्ष नगरसेवक होतो आणि मागील पंचवर्षीमध्ये आम्ही भरपूर समाधानकारक कामं केलेली आहे. त्यामुळे त्या मुद्द्यावर नागरिकांचा आम्हाला सपोर्ट होता, नागरिकांच्या आशीर्वादाने आम्हाला वापस उमेदवारी मिळाली आहे. आमचे प्रथम उमेदवार आहे प्रतीकदादा करपे, हे 1 नंबरला आहे. दुसरे उमेदवार आमचे जयश्रीताई 2 नंबरला आहे आणि तिसरे ताई आमचे बाळापूरच्या वाघताई या 3 नंबरला आहे. आणि मी स्वतः विक्रम फकीरा थोरात छोटू भाऊ मी 4थ्या नंबरला मध्ये. तर आम्हाला सर्वांनी म्हणजे पक्षाने आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला ही उमेदवारी दिलेली आहे. यापुढे प्रभागातली जी राहिलेली कामं आहे ती आम्ही नक्कीच पूर्ण करू अशी सर्व जनतेला ग्वाही देतो आणि आम्हाला जनतेने मतदान रूपी आशीर्वाद द्यावा ही नम्र विनंती मी सर्व जनतेला करतो. जय श्रीराम. प्रभाग क्रमांक 12चे BJP अधिकृत उमेदवार प्रतीक भाऊ करपे, जयश्रीताई अहिरराव, शीतलताई वाघ, छोटू भाऊ थोरात यांनी वाखारकर नगर येथील महिलांच्या समस्या घेतल्या जाणून व आश्वासन दिले की पूर्ण मदत करतील. आज वाखारकर नगरमध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळाचं फूल यायलाच पाहिजे म्हणून प्रचार प्रसार चालू आहे. तर आज तुम्ही काय सांगणार? कमळाने भरपूरच कार्य केलेलं आहे. सर्व म्हणजे या उमेदवारांनी 5 वर्षात सर्व चांगले कामं केली. रस्ते, दिवा, लाईन, पाण्याची सोय सर्व व्यवस्थित पार पाडलं त्यांनी आणि सर्व जनतेने परत त्यांना एक तुमचं मत यांनाच आहे, BJPलाच मत आहे तुमचं? तर सर्वांनी BJPलाच मत द्यावं अशी आमची विनंती. पूर्ण केल्या तुमच्या? पूर्ण केलेलं आहे. आतापर्यंत काही समस्या राहिल्या नाही. तुमचा पूर्ण पाठिंबा आहे? परत BJPलाच आम्ही पाठिंबा आमचा आणि आम्ही तुमच्या घरातले सगळ्या लोकांचे त्यांनाच मत जातील? हो त्यांना मत. कमळ